बेकायदा मद्य वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर राज्य उत्पादन शुल्क. डोंबिवली विभागाने बुधवारी कारवाई करीत 188 बल्क लिटर विदेशी दारू आणि बियर असा एकूण 4,13,000चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी टेम्पो चालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली, कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क डोंबिवली विभागाच्या पथकाला पूर्वेकडील निळजे, लोढा हेवन, कसारियो रोड या ठिकाणी एका टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाचे निरीक्षक किरणसिंह पाटील, दुय्यम निरीक्षक प्रशांत निकाळजे, सागर धेडसे, रणजित आडे, HM देवकते, अमृता नगरकर आदींच्या पथकाने सापळा रचून टेम्पोवर कारवाई केली. ड्रायडेच्या दिवशी कारवाई. पश्चिमेकडील मच्छी मार्केट परिसरात 1 मे ड्रायडेच्या दिवशी एक महिला देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे मच्छी मार्केट परिसरात सापळा लावत पथकाने मैनाबाई भोईर या महिलेला सुद्धा अटक केल्याची माहिती दुय्यम निरीक्षक निकाळजे यांनी दिलेली आहे.